रिसर्चमध्ये आढळून आलंय की आठवड्यातून किमान 2दा किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला दही खाल्ल्यास कोलोन कॅन्सरपासून संरक्षण मिळू शकतं. दही गट मायक्रोबायोममध्ये बदल घडवून कोलोन कॅन्सरपासून संरक्षण देऊ शकतं. चला समजावून घेऊया, पण त्याआधी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती हवी असल्यास मला जरूर कळवा. गट मायक्रोब्स या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार आठवड्यात 2दा किंवा अधिक दही खाणाऱ्यांमध्ये बायफिडोबॅक्टेरियम पॉझिटिव्ह कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी असतं. या संशोधनाचे सहलेखक डॉक्टर टोमोटाका उगाई सांगतात, दही शरीरातील गट मायक्रोबायोम चांगल्या स्थितीत ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतं. ते पुढे म्हणतात, दह्यातील जीवाणू गटमध्ये म्हणजे आतड्यात निरोगी संतुलन निर्माण करतात, ज्यामुळे गट बॅरियर मजबूत राहतो, जो आरोग्यासाठी फार महत्वाचा आहे. जर बॅरियर कमकुवत किंवा जास्त पारदर्शक झाला तर संसर्ग होऊ शकतो आणि कोलोन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. बायफिडोबॅक्टेरियम एक हेल्दी बॅक्टेरिया हा दह्यात आढळून येतो. बायफिडोबॅक्टेरिया वाय आकाराचा असून तो आतड्यात सापडतो आणि शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे. शरीर जे फायबर किंवा कार्बोहायड्रेट पचवू शकत नाही त्यांना पचवण्याचं काम हा बॅक्टेरिया करतो. हा बॅक्टेरिया अशुद्ध पाण्यातून प्रामुख्याने पसरणाऱ्या इकोलाई बॅक्टेरियापासून होणाऱ्या संसर्गापासून देखील संरक्षण करतो. अमेरिकन कॅन्सर संस्थेच्या 2023च्या अहवालानुसार तरुणांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण चिंताजनक वेगाने वाढते. प्रॉक्सिमल कोलोन कॅन्सर कोलोनच्या उजव्या बाजूला होतो. एका अभ्यासानुसार कोलोन कॅन्सरच्या एकूण केसेसपैकी 40% या प्रॉक्सिमल कोलोन कॅन्सरच्या असल्याचं आढळून आलंय. या अभ्यासात मास जर्नल बर्मिंगहॅम मधील संशोधकांनी 1.5 लाखांहून अधिक लोकांचा किमान 3 दशकांचा आरोग्यविषयक डेटा तपासला. त्यांना असं आढळलं की आठवड्यात 2 किंवा अधिक वेळा नियमितपणे दही खाणाऱ्या लोकांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण हे कमी होत आहे.